स्वामी ओम, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये। तर आज महाशिवरात्री, तर आपलं तयारी वगैरे चालू आहे आपलं करायचं। तर महादेवाला आपण जे हे लावतो ना पाणी घालण्यासाठी, तर ते धुवायला लागले आज मित्र। अरे बघा, तर आज संध्याकाळी पूजा वगैरे असते आपलं। तर आज रविवार, काम पण आपल्याला करायचं आहे थोडंफार, काम वगैरे करून आणि संध्याकाळी आपलं परत पूजा वगैरे असते, अभिषेक वगैरे असते 10 ते 12 पर्यंत रात्री, म्हणजे रात्री 12ला आरती वगैरे असते आपलं। तर ते आरती वगैरे करायचं असते आपल्याला, ते तयारी वगैरे करावं लागलेत अजून। तर आपल्याला रविवारचं जे काम आहे ते पहिलं तर सगळं करून घेतो आणि मग त्याच्यानंतर आपण पण सगळं अभिषेकाचं तयारी वगैरे करायचं आहे आपल्याला। आज रविवार सुट्टी पण आहे तसंच। तर आपलं रविवारचं काम चालू झालेलं आहे। तर आपले हे सगळं नियोजन करतात रविवारचं। तर आपलं जे जेवणाचं टेबल वगैरे आहे ते सगळं ॲसिडनं सगळं धुवून घ्यायला लागलेत पोरं, आणि ते वरच्या साईडला पडदा वगैरे बांधायला लागलेत। तर काय काय काम आहे थोडं सांगा। काय बोली नाही झालं त्यांनी, पण पोरांचं काम चालू आहे। हे बघा सगळं पूर्ण धुवून घ्यायला लागलेत। हे फक्त बघा तू भारत आहे, हे बघा मस्त काम चालू आहे यांचं। वा, ह्यांनी पण माझं दाखव म्हणा लागलंय, पुढच्या रविवारी पोर गावाला जातो म्हणा लागले। नसतो मी पुढच्या रविवारी। तर चला हे एवढं काम करून घेतो, बाकीचं बघूया अजून काय काम आहे। तर आपले सगळे टेबल आणि खुर्ची पुसायचं झालेलं आहे। तर आता गार्डनमध्ये आलो, इथं गोळाफेकसाठी आपल्याला थोडंसं साफसफाई वगैरे करून घ्यायचं इथं। तर त्याच्यासाठी बघा हे आपलं मित्र करायला लागलं आहे गोळाफेकसाठी, गोळा वगैरे सगळं आणून ठेवलेलं आहे। ते कुठं टाकायचं त्याच्यासाठी तिथं थोडंसं हे करून साफ करून घ्यायला लागलं आहे सगळं। तर गोळा वगैरे फेकून बघतो, कारण प्रॅक्टिस वगैरे करतात पोलीस भरतीसाठी पोरं, तर त्याच्यासाठी गोळा आणून दिलेत मठाकडून। तर तेच प्रॅक्टिस वगैरे करणार पोरं, बघूया आता कसं टाकता येतं। तर आपलं गोळाफेकचं ग्राउंड पूर्णपणे तयार झालेलं आहे। हे बघा पाणी मारायला लागले मित्र सगळीकडं, हे असं केलेलं बघा। आणि तिकडच्या साईडला ते हे बघा कुठपर्यंत ते माप, म्हणजे किती मीटरचं आहे ते सगळं। इकडच्या साईडला हे बघा पूर्ण सगळं पाणी मारणार आहे। आणि संध्याकाळी ट्रायल बघायचं आपल्याला संध्याकाळी, तर ट्रायल करूया संध्याकाळी, बघूया पोरं वगैरे येतात। आता ते सगळं पाणी वगैरे मारून घ्यायला लागलेत। तर आत्ता वाजलेत संध्याकाळचे 6:30। तर महाराजांसाठी विडा वगैरे बनवून ठेवलेलं आहे, तर आरतीचं टाईम झालं आहे आपलं। तर हे बघा महाराजांसाठी विडा, तर आरती वगैरे करून घेतो आणि मग आपल्याला महाशिवरात्रीचं तयारी वगैरे, आपला अभिषेक वगैरे असतो ना 10ला, त्याचं तयारी वगैरे करायचं आहे आपल्याला। तर पहिले तर आरती करून घेतो आणि त्याच्यानंतर अभिषेकाची तयारी वगैरे जे सगळं अभिषेकाला लागतं ते सगळं आणून ठेवलेलं आहे, फक्त अभिषेक वगैरे सगळं तयारी वगैरे करायचं आहे आपल्याला। पहिले तर सगळं हे करून घेतो, आरती वगैरे करून घेतो आणि मग महाराजांपासलं सगळं साफसफाई वगैरे करायचं रोजच्याप्रमाणे आपलं। तर आपलं अभिषेकाचं तयारी वगैरे पूर्ण झालेलं आहे, तर दाखवतो तुम्हाला। हे बघा पूर्ण अभिषेकाची तयारी वगैरे केलेले आहेत, 10ला अभिषेक चालू होणार आहे। तर याच्यामध्ये काय काय वापरले ते पहिले तर विचारून घेऊया। स्वामी समर्थ। आज महाशिवरात्रीनिमित्त राजेराय मठामध्ये महादेवाचा अभिषेक बनवलं जात आहे। त्याच्यामध्ये आम्ही अगोदर दूध घेतलं आहे, केळी, सफरचंद आणि डाळिंब, चिक्कू आणि मध, साखर, दही, तूप अशा प्रकारे हे अभिषेक तयार करून घेतलेला आहे। आता 10 वाजता अभिषेक महादेवावरती घातलं जात आहे, तरी सगळ्यांनी अभिषेकाचा लाभ घ्यावा। जय काल महाकाल विकराल शंभो, जीवन हो या मृत्यु दोनों ही तुम हो। जन्मों जन्मांतर की लड़ियां ये कड़ियां, हर योनि हर जीवन रखवाल तुम हो। जय काल महाकाल, जय काल महाकाल, जय काल महाकाल, जय काल महाकाल, जय काल महाकाल विकराल शंभो, जीवन हो या मृत्यु दोनों ही तुम हो। जन्मों जन्मांतर की लड़ियां ये कड़ियां, हर योनि हर जीवन रखवाल तुम हो। जय काल महाकाल, जय काल महाकाल, जय काल महाकाल, जय काल महाकाल। सृष्टि के संचालक महाप्राण तुम हो, तुम ही सुख तुम ही दुख निर्वाण तुम हो। सूरज से तेजस्वी सागर से निर्मल, चंदा भी तारे भी ब्रह्मांड तुम हो। जय काल महाकाल, जय काल महाकाल, जय काल महाकाल, जय काल महाकाल। जीवन की नैया तुम पतवार तुम हो, इस पार उस पार मझधार तुम हो। कण कण ये हर क्षण ये तुमसे बना है, गूंजे जो घट भीतर ओंकार तुम हो। जय काल महाकाल, जय काल महाकाल, ओ जय काल महाकाल, जय काल महाकाल।